तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही ना काहीही म्हणा, पण घरी बनवलेल्या श्रीखंडाची चवच न्यारी. आता बाहेरच्या श्रीखंडामध्ये भेसळयुक्त पदार्थ असतात, पण घरच्या श्रीखंडामध्ये सुद्धा एक खास पदार्थ मिक्स केलेला असतो बरं का. तो म्हणजे ज्या व्यक्तीने तुमच्यासाठी हे श्रीखंड बनवलंय ना, त्यांचं तुमच्याबद्दल असणारं अतोनात प्रेम. गुढीपाडवा जवळ येतोय, त्यासाठी व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करून ठेवा, कारण तुमच्या आवडत्या माणसासाठी तर घरच्या घरी हे केसर पिस्ता श्रीखंड बनवायलाच हवं. त्यासाठी इथे मी 1 लिटर घरचं दही घेतलं आहे. एखादा बाउल घ्यायचा, त्याच्यावरती चाळण ठेवायची, त्याच्यावरती असा रुमाल ठेवायचा, सर्व दही काढून घ्यायचं. काढून घेता येईल तेवढं पाणी याच्यातलं काढून घ्यायचं. चाळणीवरती रुमाल ठेवायचा, त्याच्यावर एखादी जाड वस्तू ठेवायची आणि आता हे दही रात्रभर फ्रीजमध्ये ठेवायचं. छान असा चक्का तयार होतो. तर इथे पहा, छान असा चक्का तयार झाला आहे. पुढची तयारी करण्याआधी इथे मी 4 मोठे चमचे दूध घेतलं आहे. त्यामध्ये 2 चिमूटभर केसर काड्या घालायच्या आणि हे दूध बाजूला ठेवायचं. त्यानंतर इथे मी तयार चक्क्याचं वजन करून घेतलं आहे, कारण समप्रमाणामध्ये आपल्याला पिठी साखरसुद्धा वापरायची आहे. 460 ग्रॅम चक्का भरला आहे. तेवढ्याच वजनामध्ये मी पिठी साखर घेतली आहे. साखर वाटून घेतानाच त्यामध्ये मी वेलची पावडर घातली होती. त्यानंतर आता चक्का आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे. त्यासाठी अशा पद्धतीने एखाद्या बाउलवर चाळण किंवा पुरण यंत्र ठेवायचं आणि हा चक्का मॅश करून घ्यायचा. त्यानंतर चक्का मॅश केला की 1-2 मिनिटं एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत फेटून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये तयार केसर दूध घालायचं, पुन्हा मिक्स करून घ्यायचा. त्यानंतर लागेल अशी थोडी थोडी पिठी साखर घालायची आणि हे मिक्स करत राहायचं. तुम्ही तयार होणाऱ्या श्रीखंडाचं टेक्स्चर पाहू शकताय ना, किती सुंदर दिसतं आहे. सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून झालं की यामध्ये 2 चमचे पिस्त्याचे काप घालायचे, मिक्स करायचं. झाकण ठेवून हे श्रीखंड एक अर्धा तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं. अर्ध्या तासानंतर तुम्ही श्रीखंड पाहू शकता, परफेक्ट सेट झाला आहे. आता या गुढीपाडव्याला तुम्ही सुद्धा तुमच्या आवडत्या माणसासाठी हे केसर पिस्ता श्रीखंड घरच्या घरी नक्की बनवून पहा आणि माझ्यासोबत फोटो शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता फॉलो